नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता युद्धखंड अध्याय क्रमांक 16 देवासुर संग्राम. श्री गणेशाय नमः. सनत कुमार म्हणाले, व्यासजी, जालंधराने मेरू पर्वतावर शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा देवांनी तेथूनही पलायन केले. ब्रह्माजींना घेऊन ते वैकुंठास गेले. त्यांनी श्रीहरींना नमस्कार केला आणि त्यांची स्तुती करू लागले. ते म्हणाले, ऋषिकेश, मधुकैटभ दैत्यांचा वध करणाऱ्या आणि असंख्य असुरांना काळ दाढेत लोटणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही मत्स्यावतार घेऊन वेदांचा उद्धार केलात. सत्यव्रत राजाला प्रलय जलात विहार करवलात. समुद्र मंथनाच्या वेळी कूर्म रूप घेऊन मंदार पर्वताला आपल्या पाठीवर धारण केलेत. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही यज्ञ वाराह रूप धारण करून लोकांचा आधार असलेल्या पृथ्वीला आपल्या दाढांवर तोलून धरलेत. वटू वामन रूप घेऊन बळीला पाताळात धाडलेत. परशुरामाचे रूप घेऊन क्षत्रियांचा नाश केलात. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपाने रावणाचा वध केलात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही गूढ ज्ञान संपन्न कृष्ण रूप घेऊन राधेबरोबर विहार केलात आणि असंख्य लीला दाखवून आपली कीर्ती वाढवलीत. बौद्ध रूपाने महान कार्य केलेत. अनेक शक्तींनी संपन्न कल्की रूप घेऊन म्लेच्छांचा नाश केलात आणि जगात सद्धर्म वाढवलात. तुम्हाला नमस्कार असो. देवहूतीच्या पोटी कपिल रूपाने उत्पन्न होऊन सांख्य योग्यावर भाष्य करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. परमहंस रूपाने विधात्याला आत्मज्ञानाचा उपदेश करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. वेदव्यासांच्या रूपाने वेदांचे विभाग करून लोकांच्या हितासाठी पुराणांची रचना करणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. मत्स्यादी अवतारांनी भक्तांचे हित करणाऱ्या आणि सृष्टिकार्य चालवणाऱ्या ब्रह्मरूप अशा तुम्हाला नमस्कार असो. आपल्या दासांचे दुःख दूर करून त्यांना सुख देणाऱ्या शुभ स्वरूप पितांबरधारी आणि गरुडावर आरूढ होणाऱ्या तुम्हाला नमस्कार असो. सर्व क्रियांचा करता, शरणागत रक्षक, दैत्यांच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांचे दुःख दूर करणाऱ्या, शेषशय्येवर शयन करणाऱ्या आणि सूर्यचंद्ररूपी नेत्र असलेल्या तुम्हाला नमस्कार असो. हे रमानाथ, सागरपुत्र जालंधराने स्वर्गावर स्वारी करून देवांना हकलून दिले आहे. सूर्य, चंद्र व अग्नी यांनाही आपापल्या स्थानावरून घालवून दिले आहे. पाताळातून धर्मराज आणि नागराज यांनाही हुसकावून लावले आहे. ती सर्व मंडळी माणसांप्रमाणे फिरत आहेत. त्यांचे तेजस नाहीसे झाले आहे. म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमचे रक्षण करा. जालंधराच्या वधाचा विचार करा. देवांची दीनवचने ऐकून श्रीहरींना दया आली. ते म्हणाले, देवांनो, काळजी करू नका, भिवू नका. मी आत्ताच जाऊन जालंधराचा वध करतो, म्हणजे तुमच्या क्लेशांचे निवारण होईल. त्या आश्वासनाने देवांना धीर आला. श्रीहरींनी गरुडावर आरोहण केले तेव्हा आपला प्रियपती युद्धाला निघालेला पाहून सागर कन्या लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, नाथ, जालंधर माझा भाऊ आहे. तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर त्याला युद्धात मारू नका. श्रीहरींनी तिला धीर दिला. ते म्हणाले, प्रिये, काळजी करू नकोस. मी जालंधराला आपला पराक्रम दाखवीन. देव मोठ्या आशेने माझ्याकडे आलेले आहेत. त्यांनी मला रक्षणार्थ साथ घातली आहे. मला त्यांच्या मदतीला जायलाच हवे. हे कर्तव्य मी टाळू शकत नाही. जालंधर रुद्राक्षांपासून उत्पन्न झाला आहे आणि ब्रह्माजींनी त्याला वरदान दिले आहे. शिवाय तुझ्या भावनाही जपायची आहे, म्हणून मी त्याला माझ्या हाताने मारणार नाही. ते ऐकून लक्ष्मीचे समाधान झाले. त्यानंतर शंख, चक्र, गदा व पद्म धारण केलेल्या श्रीहरींनी गरुडावरून प्रस्थान केले. इंद्रादी देवही युद्धाच्या आवेशाने त्यांच्या समोर निघाले. श्रीहरींनी जालंधराला युद्धाचे आव्हान दिले तेव्हा देवांनी मोठ्याने गर्जना केल्या. त्या समयी गरुडाच्या पंखाच्या फटफडाटाने जणू झंझावात निर्माण झाला.
त्या प्रबळ वायूच्या थपडांनी असंख्य दैत्य आकाशात भिरकावले गेले व गटांगळ्या खाऊ लागले. ते पाहून संतप्त झालेल्या जालंधराने आपल्या सेनेला युद्ध प्रवृत्त केले. तो म्हणाला, श्रेष्ठ दैत्यांनो, विष्णूला पुढे करून हे इंद्रादिक देव युद्धासाठी समोर ठाकले आहेत. त्यांचा नाश करण्याची सहजगत्या चालून आलेली ही संधी वाया घालवायची नाही. मौर्य, धूम्र, कालिकेय, कालक, दौहृदय, कंकन आदी सर्व दैत्यांनी आपल्या लक्षावधी सैनिकांसह निर्भय होऊन प्रखर युद्ध करावे. हे शुंभ निशुंभांनो, तुम्ही महाबलवान आहात. या तुच्छ देवांचे संपूर्ण पारिपत्य करा. अशा प्रकारे युद्धविशारद जालंधराची आज्ञा प्राप्त होताच दैत्यांचे चतुरंग दल भयंकर गर्जना करत देवांवर लोटले. बघता बघता भीषण संघर्ष पेटले. गदा, तीक्ष्ण बाण, त्रिशूळ, पट्टिश, तोमर, परशु आदी आयुधांचा बडीमार होऊ लागला. श्रीहरीचे साहाय्य लाभल्यामुळे देवांना अवसान चढले होते. तेही तितक्याच तीव्रतेने कडवा प्रतिहार करू लागले. हे युद्ध पाहून मुनी आणि सिद्धांना भीती वाटू लागली. चराचर विश्व कंपायमान झाले. अध्याय 16 समाप्त.